लावली हो तुम्ही? रोजच आलं की बाहेरून आलं की तुझ्यामुळेच आलो, तुझ्यामुळेच गाव सोडन, तुझ्यामुळेच हे झालं. संसार माझा एकटीचा नाही, दोघांचा आहे. तुझ्यामुळेच झालंय सगळं. लय नकरा करू नको. थोडापासून निघा गावाकडे. तुम्हाला मी हात धरलेत काय तुमची राह म्हणून? का तुम्हाला म्हणली माझ्या महापेशी राह म्हणून? माझं भाग्य होते माझ्या लेकराचं. तुमच्या निघावर तुम्ही तोंड करून नवी गाडी घेताना दोघं 100च्या पिंड उडवत होतात. गाडीचा मालक झालो, हे झालो, ते झालं. गावाला पेढी वाटत गाडीचा मालक झालो तेव्हा. नग म्हणत होतं, ऐकलं नाही त्या टायमाला तू? मी म्हणलं तर काय गाडी बुक करा म्हणून. शोरूमला जा, नाटकं करत, तिथं गाडीचा कलर चॉईस कर, स्वतःच गाडीत उतरतात फिरतात. एक दिवस म्हणत असेल तुला गाडीत फिरवायला. गाडीचा मालक कोण येतो? मी. आणि काम करायचं म्हणलं की का पाणी हरकत होतं तुम्हाला? बोलायला राग येतोय. लय चुरचुर बोलायला लागलीस हा? काय बोलायले? अशी काय रटत करायचं होतं? कुत्रे मारीत फिरायचं नुसतं, इस्त्रीचे कपडे घालायचे, हॉटेलवर बसायचं, कब्बर चहा प्यायचा, त्या हॉटेलवर बसायचं, कब्बर चहा प्यायचा. हॅलो, हा मी इथं बसलोय. किती वाजता येतो तो? संध्याकाळी 12 वाजता तर घरी यायचं कळत नव्हतं. लय तुम्ही 9 वर्ष माझा घेतली माझी. तर कसं असतं माहिती का? जेव्हा खुटीला बैल बांधीन ना माणूस, तेव्हाच त्या बैलाला अक्कल येते. तसं तुम्हाला जेव्हा मी इकडे गुंतून टाकली ना आता 5 वर्ष, तेव्हा तुम्हाला कळाले. कुठून बुद्धी आली रे बाबा तुझं ऐकलं? काय वाटवळ झालं काय तुमचं माझं ऐकलं म्हणून? सारखं सारखं काय किरकिरी दादा तुमची? अगं उठलं की आलं ना गेलं की तुझ्यामुळं गाव सोडत, तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं तसं झालं. मी नसते, हे नसते आले तर काय मी एकटी आले असते का? अगं तुझ्यामुळेच झालंय सगळं. इथं सकाळी 7 वाजता कुत्र्याच्या गळ्यात पट्टा अडकल्यासारखं अडकावं लागतो. ते आत्ता काढलाय पट्टा कुत्र्याचा मी. मग आपल्या ड्रायव्हरची जिंदगी तुला काय माहिती? आता तर चालू झालंय, तुम्हाला काम तर करावंच लागणार. ड्रायव्हरची जिंदगी तुला काय माहिती? इथं घरी बसून लागली मोठ्या मोठ्या गोष्टी करायला. मला काय हातून टाकलेलं आताच काढेल. तुमच्या बहिणीला विचारा, दिवसभर हात पाय खुडते मी बी. तसं नसतंय, दोघांनी केलं तर होत असतं. हिंमत हारल्यावर कसं होतंय बरं? त्यांना कळतच नाही. सांगितलेलं उठलं सुटलं माझ्यामुळे आले, माझ्यामुळे आले. तू मला सांग, पसारा जर भरला नसता आणि आली नसते तर मी काय एकटी आली असते का? ती थोडी एकटी आली असती. लय फसलो मी. काय सांगू तुम्हाला आता? अगं गाडी घेताना असं 100च्या पिंड पळालेत, पेढे पार्टीन वाटीत बसलेत. मी गाडीचा मालक झालो, एसी लावल्याशिवाय तर बसू वाटत नाही. मग घ्या म्हणलं तू कोयत्याची उचल लावा कोयतं. कोयतीची उचल घेतली परवडली असती. वाटत नाही. पण मला सांगा, तुम्ही एकमेकाला असं बोलून काय होणार आहे का? तुम्ही उलट एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे. वैष्णवी आपण असं करू तसं करू, काहीच नाही तसं. उगा उठलं की भांडण. अगं ते दिवसभर तिकडून आले का त्यांना थोडा ताण पाडा की माझ्यावर जाळ काढी. असं नसतंय. असं करून कसं चालायचं? दिवसभर ते लेकरायचा कालवा, बाहेर ट्रॅफिकचा कालवा, आणि इथं घरी आलं की ह्या बाईचं तोंड वैतागून गेलो मी. आणि अजून शेवटचं एक सांगतो तुला, मी तुझ्यामुळेच आलो इकडं. मग तुम्ही बघता कशाला माझं तोंड? तुम्हाला माझं तोंड बघू वाटत नाही, तुम्ही माझ्या तोंडाकडे बघूच नका. यायचं घुमान भाकर खायची आणि झोपायचं, सकाळी मी उठायच्या आधी उठून जायचं. उद्यापासून तेच करणार मी आता. डोकं माणसाचं खायचं काय लावलंय?